वर्षी पावसाळ्यात ठरवायचं की बुशी डॅमला जायचे। मागच्या वर्षी दुर्दैवाने बुशी डॅम जवळ 4 पर्यटक वाहून गेल्यामुळे डॅम बंद करण्यात आला होता आणि त्यामुळे प्लॅन रद्द करावा लागला। यावर्षी पुन्हा ठरवले की बुशी डॅमला नक्की जायचे। मात्र डॅम परिसरात काही अनुचित घटना तर घडल्या नाहीत ना, ते पहिले न्यूज चॅनलवर तपासले आणि मगच प्रवासाला निघालो। मुंबईकरांना बुशी डॅमला जायचे असेल तर जुन्या बोरघाट मार्गे म्हणजेच लोणावळा खंडाळा घाट मार्गेच जावे लागते। पावसाळ्यात बोरघाटाचा निसर्ग अप्रतिम असतो। चहूबाजूंनी हिरवाईचे गालिचे पसरलेले असतात आणि धुक्यात हरवलेले रस्ते व टेकड्या एखाद्या चित्रासारख्या भासतात। आपण घाटातून चाललोय आणि पावसाळ्यात हा घाट अतिशय सुंदर दिसतो। घाटातील ब्रिजवरून दिसणारा मुंबई पुणे हायवे, ड्यूक्स नोज पॉइंट, राजमाची व्ह्यू पॉइंट हे सारे पावसाळ्यातल्या धुक्यात अजूनच मंत्रमुग्ध करून टाकतात। घाटात लागणारे शिंगरोबा देवाचे मंदिर तसेच पावसाळ्यातला घाटातला निसर्ग मी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेला आहे। घाट चढून आमची गाडी लोणावळा लेकच्या काठावरून पुढे धावू लागली। उजव्या बाजूला लोणावळा लेकची भव्य आणि मजबूत भिंत लक्ष वेधून घेत होती। बुशी डॅमकडे जाणाऱ्या वाटेवर भरपूर ट्रॅफिक होती। नमस्कार मित्रांनो, या पावसात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण पुणे रेल्वे स्टेशन पासून 74 किलोमीटरच्या अंतरावर तसेच मुंबईवरून 94 किलोमीटरच्या अंतरावर आपण आलेलो आहोत बुशी डॅम जवळ। इथे गाडी पार्क केली मित्रांनो आणि 100 रुपये घेतलेले आहेत। पाऊस चालू आहे, आपल्या मागे बघता भली मोठी पार्किंग आहे, आपल्या मागे हॉटेल आहे, चहा नाश्ता घेऊ शकता। पावसाचा आवाज, जोरदार पाऊस आहे। आज शुक्रवार आहे तरी पण पब्लिक पुष्कळ आहे मित्रांनो। शनिवार रविवार जास्त गर्दी होते म्हणून आम्ही मुद्दाम शुक्रवारीच बुशी डॅमला जाण्याचे ठरवले। पण आश्चर्य म्हणजे शुक्रवारी सुद्धा डॅम परिसरात चांगलीच गर्दी जमलेली होती। इथून यावं लागतंय, जावं लागतंय। आराम से वेगळा रूट आहे, इथून आलेली आहे। पर्यटकांसाठी सूचना आहेत मित्रांनो इथे। आणि वॉटरफॉलला जाण्याची वाट संपत नव्हती आणि वॉटरफॉल पाहण्याची उत्सुकता सिगेला पोहोचली होती। आणि इथे लहान मुलं सुद्धा आहेत। बुशी डॅमच्या परिसरात रेनकोट, पावसाळी चपला आणि मोबाईल कव्हर विकणारी छोटी दुकानेही आहेत। त्यामुळे रेनकोट किंवा मोबाईल कव्हर जर घरी विसरलात तर काळजी करू नका, तुम्ही इथे सहज विकत घेऊ शकता। त्या बाजूने असं पाणी पडतंय, भयानक पाऊस आहे। गर्दी वाढतच होती, ती पण शुक्रवारची। पालक ज्यांना काही कळत नाही अशा लहान मुलांना सुद्धा घेऊन आली होती। हे पहा मित्रांनो, बाबा 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 बाबा। बुशी डॅम हा ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या ब्रिटिश कंपनीने 1860 साली बांधला। त्या काळात इंजिन वाफेवर चालत होती आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असे। मित्रांनो,
शुक्रवार असून फार गर्दी आहे. पाण्याचा जोरदार फोर्स. आता आपण आतून जाऊया. इथं फोटो काढून देत आहे मित्रांनो. कितीला? 50 रुपयाला. मित्रांनो 50 रुपयाला फोटो काढून देत आहेत. मला फक्त हात द्या. अरे रे रे बाप रे बाप रे. मित्रांनो फोर्स जबरदस्त आहे. हा बघा फोर्स. घाटमाथ्यावर रेल्वेची चढण आणि उतरण करताना इंजिनला अधिक वाफेची गरज असेल. तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. यांचा सपोर्ट घेऊया. बघूया जाता येतं का. जाता यायचं पकड ना. मित्रांनो याच्याबरोबर जाऊया आपण. तिथे जाऊया. थोडी मजा करूया. हा याला पण येऊ दे. मित्रांनो जबरदस्त फोर्स आहे. याच्याबरोबर आपण तिकडे जाऊया. लहान मुलं पण आहे तिकडे. मित्रांनो खतरनाक फोर्स आहे. एकदम जबरदस्त. तसेच लोणावळा परिसरात रेल्वेची तांत्रिक कार्यशाळा होती आणि वॉटर रिफिलिंग स्टेशन देखील होते. तसेच या ठिकाणी वाफेच्या इंजिनची देखभाल होत असे आणि या सर्व कारणांमुळे पाण्याची खूप गरज असल्यामुळे ब्रिटिशांना डॅम बांधावा लागला. मित्रांनो आपण तिकडे बसण्याचा प्रयत्न करूया. हा डॅम इंद्रायणी नदीच्या उपनद्यांपैकी शिरोही नदीवर बांधण्यात आलेला आहे. काही ठिकाणी या प्रवाहाला शिरोही नाला किंवा वाय नदीचा उपप्रवाह असेही म्हटले जाते. तिथे बसता येतं का बघूया. यार मेरे को दे दो जरा. मित्रांनो चढता येत नाहीये. पॅन्ट एकदम ओली झाले, फिट झालेली. आणि इथे बसलो ना. कार लागते मित्रांनो. आता वाफेच्या इंजिनचा वापर कालबाह्य झाल्याने या जलसाठ्याचा वापर होत नाही. पाण्यात थंड आवाज जबरदस्त. बुशी डॅम मित्रांनो. बुशी डॅम फुल जोशमध्ये. मित्रांनो अजून जरा वर जाण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला इथून वर जायचं आहे. चलो चलो चलो. मित्रांनो सांभाळून गेला सर्वांनी. पाणी खूप वाढलेलं आहे. डोळ्यात हिरवितात. खतरनाक फोर्स आहे. पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे. सावकाश चला. डॅम भरल्यावर पाणी दगडी पायऱ्यावरून ओव्हरफ्लो होते, ज्याला आपण बुशी डॅम वॉटरफॉल म्हणून ओळखतो. खूप लोकांची गर्दी झालेली आहे. त्यामुळे कमी लोकांनी या. पण सावकाश. आता वर जायचा प्रयत्न करूया. बुशी डॅम हे मजबूत दगडी धरण आहे. दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढतच चाललेली आहे. संपूर्ण धरण भरलंय मित्रांनो. वडापाव इथपर्यंत आलेला. किती वेळा वडापाव
इथं उभं राहू नका. इथं आलाय सांभाळून राहा, उभं राहू नका, खाली उतरा, खाली उतरा. आपला जीव सगळ्यात प्यारी आहे, बरोबर आहे ना मित्रांनो? वडापाव, चहा सर्व काही इथे मिळते. मित्रांनो, हा डॅम ब्रिटिश काळामध्ये रेल्वेच्या पाणी पुरवठ्यासाठी बांधला गेला होता. मित्रांनो, आता खाली जाऊया आपण, जाऊया. हळूहळू जाऊया. जबरदस्त पाण्याचा फोर्स मित्रांनो, पाणी वाढलेलं आहे. आपण बसत चालू आहे. उत्साहाला मर्यादा घालून योग्य काळजी घेतली तर वॉटरफॉल जवळ कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार टाळता येऊ शकतो. काही दुकानं आहेत.
खड्डा आहे खोट, त्यामुळे लोक हळूहळू चाललेले आपल्याला पण बराच वेळ धरावं लागेल. पण समोर सगळं महिला मंडळ आहे, तर एखाद्या पुरुष मंडळाला हात लावतो, हात पकडून जातो. थोडा जगा दीजिए, थोड़ा जगा दीजिए, इनको जाने दीजिए, थोड़ा जगा दीजिए. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात वसलेला हा बुशी डॅम वॉटरफॉल आपल्या खास रचनेमुळे तुलनेने सुरक्षित मानला जातो. आपल्या मित्रपरिवारासह किंवा कुटुंबासोबत या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्या.